मी 80 वर्षांचा आहे. एका प्रश्नाने माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला. नमस्कार मित्रांनो. माझे वय 80 वर्षे आहे आणि आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट समजून घेण्यासाठी मला तब्बल 55 वर्षे लागली. 55 वर्षे. विचार करा, इतकी वर्षे मी एक अशी चूक करत राहिले ज्याची जाणीव मला खूप उशिरा झाली. आणि खरं सांगायचं तर जर हा धडा मला वयाच्या 30व्या वर्षीच मिळाला असता तर कदाचित माझं संपूर्ण आयुष्य काही वेगळंच असतं. आज माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या चुकीतून शिका, जेणेकरून माझ्यासारखी तुमची 55 वर्षे वाया जाऊ नयेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती कदाचित तुमची संपूर्ण विचारसरणी बदलून टाकेल. आणि हो, जर तुम्हाला अशाख्या आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आवडत असतील तर या चॅनेलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच गोष्टी पुढेही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला, आता मी तुम्हाला सुरुवातीपासून माझी कहाणी सांगते. माझा जन्म एका छोट्याशा गावात एका साध्या कुटुंबात झाला. आम्ही 5 भावंडे होतो आणि घरात नेहमी एकच गोष्ट शिकवली जायची, इतरांचा विचार करा, स्वतःचा विचार नंतर करा. लहानपणापासूनच मला शिकवलं गेलं की चांगली मुलगी तीच असते जी सगळ्यांचं ऐकते, सगळ्यांच्या गरजांची काळजी घेते आणि स्वतःच्या इच्छा नेहमी मागे ठेवते. मला आठवतं, जेव्हा मी 10 वर्षांची होते तेव्हा मला चित्र काढण्याची खूप आवड होती. रंगांशी खेळणे, कागदावर माझ्या कल्पना उतरवणे यामुळे मला खूप समाधान मिळायचं. पण माझी आई म्हणायची, ही सगळी फालतू कामं आहेत. घरची कामं शिक, तीच तुझ्या उपयोगी पडतील. आणि मीही सांगितल्याप्रमाणेच केलं. हळूहळू मी माझे छंद, माझ्या इच्छा एका कोपऱ्यात दडपून टाकल्या. हेच योग्य आहे असं समजून मी तो मार्ग स्वीकारला. वयाच्या 20व्या वर्षी माझं लग्न झालं. लग्नानंतर तर जणू माझी स्वतःची ओळखच संपून गेली. आता मी फक्त कोणाची तरी पत्नी होते, कोणाची तरी सून होते. माझे पती एक चांगले माणूस होते. पण त्या काळात स्त्रियांकडून अशीच अपेक्षा केली जायची की त्यांनी घर सांभाळावं, मुलांना वाढवावं आणि स्वतःची अशी वेगळी विचारसरणी ठेवू नये. मीही तेच केलं. सकाळपासून रात्रीपर्यंत घरची कामं, मुलांचं संगोपन आणि सगळ्यांच्या गरजा पूर्ण करणं हीच माझी दुनिया बनली. मला आठवतं, एकदा मी विचार केला होता की एखादं छोटंसं काम सुरू करावं. माझ्या शिवणकामाच्या कौशल्याचा उपयोग करावा. पण घरच्यांनी म्हटलं, याची काय गरज आहे? घराची इज्जत आहे. बाहेर जाऊन काम करण्याची काही गरज नाही. आणि मी पुन्हा शांत झाले. वर्षामागून वर्ष जात राहिली. माझी 3 मुलं झाली आणि मी माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्या संगोपनासाठी समर्पित केलं. मी दिवसरात्र त्यांच्यासाठी जगत होते. त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांचा आनंद हेच माझं संपूर्ण जग होतं. आणि खरं सांगायचं तर मला याची कोणतीही तक्रार नव्हती. कारण मला हेच शिकवलं गेलं होतं की आईचं कर्तव्य हेच असतं. पण या सगळ्यात मी स्वतःलाच पूर्णपणे विसरत गेले. मला हेही आठेनासं झालं की मला काय आवडतं, मला कशामुळे आनंद मिळतो आणि माझी स्वतःची स्वप्न काय होती. काळ पुढे सरकत गेला. मुलं मोठी झाली आणि आपापल्या आयुष्यात व्यस्त झाली. मुलगा नोकरीसाठी परदेशात गेला. दोन्ही मुलींची लग्न झाली आणि त्या आपापल्या संसारात रमल्यात आणि मग एक दिवस माझे पतीही हे जग सोडून गेले. 45 वर्षांचा सहवास अचानक संपला. त्यावेळी माझं वय 65 वर्ष होतं. आता घरात मी एकटीच उरले होते. सुरुवातीला मुलं फोन करत राहिली, माझी विचारपूस करत राहिली. पण हळूहळू प्रत्येकाच्या स्वतःच्या आयुष्यातील व्यस्तता वाढत गेली आणि माझ्या फोनची घंटी कमी वाजू लागली.
त्या दिवसात मला खूप एकटेपणा जाणवत होता. मी दिवसभर घरात एकटी बसून राहायचे. जुन्या फोटोंकडे पाहायचे आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून जायचे. मला वाटत होतं की माझं आयुष्य आता फक्त संपण्याची वाट पाहत आहे. पण एक दिवस अशी एक घटना घडली जिने माझी विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकली. आणि हाच तो वळणाचा क्षण होता जिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. एक दिवस माझ्या शेजारी राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिला, ज्यांचं नाव कमलाजी होतं, त्या माझ्या घरी आल्या. त्यांचं वयही जवळपास माझ्याइतकंच होतं. पण त्यांच्या डोळ्यांमधील चमक आणि उत्साह पाहून मला आश्चर्य वाटलं. त्या दर आठवड्याला पेंटिंगच्या क्लासला जायच्या, योगा करायच्या आणि आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला जायच्या. मी त्यांना विचारलं, तुम्ही या वयातही इतक्या आनंदी कशा राहता? त्या हसत म्हणाल्या, बेटा, मी वयाच्या 60व्या वर्षानंतर स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. त्याआधी मी सुद्धा सगळ्यांसाठीच जगत होते. त्यांचं हे वाक्य माझ्या मनात खोलवर उतरलं. त्या रात्री मला झोप आली नाही. मी विचार करत राहिले, मी माझं संपूर्ण आयुष्य इतरांसाठी जगले. माझ्या आईवडिलांसाठी, माझ्या पतीसाठी, माझ्या मुलांसाठी. पण स्वतःसाठी मी कधीच काही केलं नाही. मला हेही आठवत नव्हतं की शेवटचं मी स्वतःला कधी विचारलं होतं, मला काय हवं आहे? मला कशामुळे आनंद मिळतो? दुसऱ्या दिवशी मी कमलाजींना विचारलं की मी सुद्धा तुमच्या पेंटिंग क्लासला येऊ शकते का? त्यांनी आनंदाने होकार दिला. आणि मित्रांनो, तब्बल 55 वर्षांनंतर जेव्हा मी पुन्हा हातात ब्रश घेतला, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला लहानपणी मिळायचा तोच आनंद पुन्हा जाणवत होता, जेव्हा मी रंगांशी खेळायचे. मला जाणवलं की तो आनंद कुठेच गेला नव्हता. मी फक्त तो माझ्या मनात दडपून ठेवला होता. त्या दिवसानंतर मी हळूहळू माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली. मी पेंटिंग शिकणं सुरूच ठेवलं. योगा क्लासमध्ये प्रवेश घेतला. माझ्या वयाच्या महिलांसोबत एक किटी ग्रुप तयार केला. तिथे आम्ही सगळ्या मिळून हसायचो, गप्पा मारायचो आणि आपल्या आयुष्यातील गोष्टी एकमेकींसोबत शेअर करायचो. मी माझं जुनं शिवणकामाचं कौशल्य पुन्हा बाहेर काढलं आणि परिसरातील काही मुलींना मोफत शिवणकाम शिकवायला सुरुवात केली. आणि तुम्हाला माहीत आहे का, ही सगळी कामं करताना मला जो आनंद मिळाला, तितका आनंद मला माझ्या संपूर्ण आयुष्यात इतक्या वेळा कधीच मिळाला नव्हता. पण या सगळ्याच्या मध्ये माझ्या मनात एक प्रश्न वारंवार यायचा. मी विचार करायचे, जर मला ही गोष्ट आधी समजली असती तर, जर मी स्वतःसाठी आधीच जगायला सुरुवात केली असती तर माझं आयुष्य कसं असतं? मी अधिक आनंदी असते का? माझे नातेसंबंध आणखी मजबूत झाले असते का? या विचाराने कधीकधी माझं मन उदासही व्हायचं. पण नंतर मी स्वतःला समजावलं, जे निघून गेलं ते निघून गेलं. आता माझ्याकडे जो वेळ शिल्लक आहे, तो मला पूर्णपणे जगायचा आहे. आणि इथूनच मला माझ्या आयुष्यातला तो खरा धडा मिळाला, जो मला आज तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. तो धडा असा आहे: स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. ती एक गरज आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणं हीच सर्वात मोठी चांगली गोष्ट आहे. पण सत्य हे आहे की जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल, तुमच्या मनात समाधान आणि शांतता नसेल, तर तुम्ही इतरांनाही खरी खुशी देऊ शकत नाही. रिकाम्या ग्लासातून तुम्ही दुसऱ्याचा प्याला भरू शकत नाही. आधी तुम्हाला स्वतःला भरून घ्यावं लागेल. तेव्हाच तुम्ही इतरांना काही देऊ शकाल. मी माझ्या आयुष्यातील 55 वर्षे या विचारात घालवली की स्वतःबद्दल विचार करणं चुकीचं आहे आणि स्वतःच्या इच्छांना महत्त्व देणं चुकीचं आहे. पण खरं तर आपल्या आरोग्याची काळजी घेणं, आपले छंद पूर्ण करणं, स्वतःसाठी वेळ काढणं हा काही गुन्हा नाही.
हा प्रत्येक माणसाचा हक्क आहे. आणि हा धडा फक्त वृद्ध लोकांसाठी नाही. तो प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी आहे. तुम्ही 20 वर्षांचे असा, 30 वर्षांचे असा किंवा 50 वर्षांचे असा. जर तुम्ही आतापासून स्वतःसाठी वेळ काढला नाही, जर तुम्ही आतापासून आपल्या आनंदाला महत्त्व दिलं नाही, तर एक दिवस तुम्हीही माझ्यासारखं मागे वळून पाहाल आणि म्हणाल, काश मला हे आधी समजलं असतं. मला आणखी एक गोष्ट समजली, जी कदाचित तितकीच महत्त्वाची आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. नंतर कधीतरी आपण स्वतःसाठी जगू. आधी हे काम पूर्ण करूया, ही जबाबदारी पार पाडूया. पण मित्रांनो, वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. मी माझ्या मैत्रिणीला गमावताना पाहिलं आहे. माझ्या पतीला गमावताना पाहिलं आहे आणि प्रत्येक वेळी मला जाणवतं की आयुष्य किती छोटं आहे. म्हणून आजपासून, आतापासूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढा. जे काम तुम्हाला आनंद देतं ते करा. मग ते पेंटिंग असो, गाणं असो, लिखाण असो किंवा फक्त आपल्या आवडीचं पुस्तक वाचणं असो. आणखी एक गोष्ट मी शिकले, ती म्हणजे नात्यांमध्ये समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे. इतरांची काळजी घेणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी स्वतःला पूर्णपणे विसरून जाणं योग्य नाही. मी पाहिलं आहे की जेव्हा मी स्वतःसाठीही थोडा वेळ काढायला सुरुवात केली, तेव्हा माझे नातेसंबंध आणखी चांगले झाले. जेव्हा मी स्वतः आनंदी असते, तेव्हा मी इतरांशीही अधिक प्रेमाने आणि संयमाने वागते. पूर्वी जेव्हा मी इतरांसाठी धावपळ करत राहायचे, तेव्हा माझ्या मनातला थकवा आणि चिडचिड हळूहळू वाढत जायची. आणि तो राग कधीकधी नकळत माझ्या जवळच्या माणसांवरच निघायचा. आज जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा माझ्या कुटुंबासाठी मी इतकं काही केलं याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही. तो माझा निर्णय होता आणि आजही मला तो योग्यच वाटतो. पण एक गोष्ट नक्कीच खटकते. मी स्वतःला पूर्णपणे विसरून गेले. मला वाटतं की आपण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकतो. आपल्या कुटुंबाची, आपल्या जवळच्या माणसांची काळजीही घेऊ शकतो आणि स्वतःसाठीही जगू शकतो. हे काही कठीण काम नाही. फक्त त्याची सुरुवात करावी लागते आणि आपल्या गरजांना आवाज देण्यासाठी थोडी हिंमत लागते. जर आज तुमच्यापैकी कोणी माझ्यासारखं फक्त इतरांसाठी जगत असेल, आपल्या स्वप्नांना, आपल्या छंदांना मागे सोडलं असेल, तर मी तुम्हाला विनंती करते. आजपासूनच सुरुवात करा. छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी काढा. एखादं असं काम करा जे फक्त तुम्हाला आनंद देईल, ज्यामागे कोणताही विशेष उद्देश नसेल. फक्त तुमचं स्वतःचं समाधान महत्त्वाचं असेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल घडून येतो. आज माझं वय 80 वर्ष आहे आणि मी अभिमानाने सांगू शकते की माझ्या आयुष्यातील शेवटची 15 वर्ष माझ्या सर्वात आनंदी वर्षांपैकी आहेत. या वर्षांमध्ये मी अशा अनेक गोष्टी केल्या, ज्या मी कधी करू शकेन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी माझ्या पहिल्या पेंटिंग प्रदर्शनात सहभागी झाले. माझ्या मैत्रिणींसोबत 3 वेगवेगळ्या राज्यांचा प्रवास केला. शेकडो मुलींना शिवणकाम शिकवलं आणि त्यांना आत्मनिर्भर होताना पाहिलं. आणि हे सगळं तेव्हाच घडलं, जेव्हा मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली. मला आशा आहे की माझी ही कहाणी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल आणि कदाचित तुम्हालाही तुमच्या आयुष्याबद्दल नव्याने विचार करायला भाग पाडलं असेल. लक्षात ठेवा, आयुष्य खूप छोटं आहे आणि ते वाया घालवण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी स्वतःलाही नाही. स्वतःसाठी जगायला शिका. आपल्या आनंदाला महत्त्व द्या आणि इतरांसाठी इतकं स्वतःला झोकून देऊ नका की तुम्ही स्वतःलाच विसरून जाल. जर तुम्हाला माझी ही कहाणी आवडली असेल, जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल,
तर कृपया खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे आपल्या आयुष्यात फक्त इतरांसाठी जगत आहेत, हे मला जाणून घ्यायचं आहे. कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला स्वतःसाठी काय करायचं आहे, पण तुम्ही ते करू शकत नाही. कदाचित तुमची गोष्ट वाचून आणखी कोणाला तरी स्वतःसाठी काही करण्याची हिंमत मिळेल. आणि तुम्हाला वाटत असेल की ही कहाणी अशा एखाद्या व्यक्तीच्या उपयोगी पडू शकते, जी स्वतःसाठी जगच विसरून गेली आहे, तर हा व्हिडिओ तिच्यासोबत नक्की शेअर करा. कदाचित तुमचं हे छोटंसं पाऊल एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. आणि हो, जर तुम्ही अजूनपर्यंत या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून अशाच नवीन कथा आल्यावर त्या तुमच्याकडून चुकणार नाहीत. तुम्ही दर आठवड्याला माझ्यासोबत अशाच प्रकारे जोडलेले राहिलात, तर मला खूप आनंद होईल. कारण माझ्याकडे अजूनही अशा अनेक कथा आहेत, ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. शेवटी एवढंच सांगू इच्छिते. तुमचं वय काहीही असो, आजपासून, आत्तापासूनच स्वतःसाठी थोडा वेळ काढा. आपली स्वप्न पुन्हा जिवंत करा. आपल्या आनंदाला महत्त्व द्या, कारण हे आयुष्य आपल्याला फक्त एकदाच मिळतं आणि ते मनापासून जगण्याचा अधिकार तुम्हालाही आहे. अगदी इतर प्रत्येक व्यक्तीला आहे, तसाच. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि आपलं आयुष्य भरभरून जगायला शिका. पुन्हा भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या.